ठाणे तसेच मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या 2 घटना घडलेल्या असतानाच त्यापाठोपाठ आता आणखी एक अशीच घटना मुंब्र्यात उघडकीस आली आहे। मुंब्रा येथील कैलासनगर परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने 3 जणांवरती गोळ्या झाडल्या। त्यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले असून मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासापुढे आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ रूम क्रमांक 2 येथे हा प्रकार घडलाय। जयंत नायर यांच्या मानलेल्या बहिणींची छेड काढण्यात आली होती। याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला। हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केलाय। या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर शेख हे तिघे गंभीर जखमी झाले। जयन येथून फरार झाला होता। मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान जखमींना तात्काळ मुंब्र्यातील कॅल्सर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित दोघांवरती उपचार सुरू आहेत। त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। या घटनेमुळे कैलासनगर परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलीस बंदोबस्त वाढवलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत घटनेचा आढावा घेतलाय। या संदर्भातला तपास मुंब्रा पोलीस करत आहेत।